मला सांग की जेव्हा रील स्टार हे तुला व्हायचं होतं, हे एक स्वप्न तू आधीच पाहिलेलं का फक्त चालू करायचं म्हणून एक रील अशीच चालू केली तू? नगर मधल्या एका ज्वेलरी शॉप साठी मॉडेल हव्या होत्या. सो मी असंच त्यांना सहजच माझं प्रोफाईल शेअर केलं. त्यांचा मला कॉल बॅक आला. तो कॉल आल्यानंतर त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं. नंतर ऑडिशनचे 2-3 राऊंड झाले. त्याच्यानंतर मग माझं तिथे सिलेक्शन झालं आणि त्यानंतर माझे नगरमध्ये होर्डिंग्स लागले होते. बरं, असं कुठे आठवतं की पहिली रील तू पोस्ट केली आणि तू खूप व्हायरल झाली? म्हणजे आधीपासूनच मी कॉलेजला असताना पण मला फोटोचं आवड होती किंवा असे छोटे रीलवर काही डान्स करणं ह्या त्या गोष्टी हे मी आधीपासूनच करायचे. तर मी माझी जी टीम आहे संपूर्ण त्यांना जॉईन केलं. मग त्यानंतर मी प्रॉपर कॉन्टेंट क्रिएशन असताना ते करायला लागले. तर ग्रुप हा जेव्हा तुम्ही म्हणजे संपूर्ण म्हणजे जे काही तुमचे टीम मेंबर असतील हे पहिले तर कोणाची ओळख नसेल कोणाचं, मग ही कशी झाली ओळख? आता ही जी ओळख मी हेच ऍड शूट करायचे. माझ्या काही ऍड पाहून ऋषी हराळ आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की मॅडम आमच्या रील मध्ये असं असं कॅरेक्टर लागतंय तर तुम्ही या, आपण 1-2 शूट करूयात. पाहिलं गेलं तर बाहेर खूप म्हणजे लेकरांमध्ये मन लहान वयोगटातले जे काही मुलं मुली आहेत त्यांना असं रील बघून असं वाटतं की अरे एक रील टाकली की आपण लगेच फेमस आणि मग त्यासाठी ते परिवाराच्या अगेन्स्ट जातात. आता माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी 2016ला नाशिकला ऍग्रिकल्चरला गेले होते. मला तेव्हापासून ना हे थिएटर्सची त्याची आवड होती. मला आठवते मी 2017ला ना माझ्या पप्पांना म्हटलं होतं, पप्पा मला हे नाही करायचं, मला पुण्याला थिएटर्सला ऍडमिशन घ्यायचंय. मला आठवतं माझे पप्पा मला कॉलवर म्हटले होते, बाळ तू आयुष्यात कुठेही गेली ना तुला आधी तुझं एज्युकेशन विचारलं जाईल. कारण ह्या फील्डमध्ये प्रत्येकाला सक्सेस मिळेल असे नाहीये. खूप स्ट्रगल आहे इथे, खूप स्ट्रगल आहे. म्हणजे एक व्हिडिओ काढला किंवा तुम्ही एखाद्या व्हिडिओला चांगले खूप व्ह्यूज गेले तर तुम्ही लगेच व्हायरल होता असं नाहीये. तर अशी कोणती रील असेल पहिली की त्यावरती घरचे खूप हसले? माझे एरियातले लोक म्हणा किंवा नातेवाईक म्हणा सगळ्यांना सगळ्या रील आवडतात. आमच्या सगळ्या कॉमेडी रील असतात त्यामुळे छान. आणि मला माझे जे टीचरचं कॅरेक्टर आहे ना तिथे मी स्वतःच हसत असते. मला ते खूप छान वाटतं आणि आवडतं पण. रील लाईफ मध्ये जेव्हा तू आलीस त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद काय आहे आणि जे आजूबाजूचे लोक असतील त्यांच्यामधून तुला काय म्हणजे असं तुझ्याकडे काही अशा गप्पा मारल्या जातात की खरोखर तू असं करते तसं करते काय? त्या रील बनवते ना ते मी कोणतं पण कॉन्टेंट लिहिताना किंवा काही करताना मी आधी विचार करते. मी 10 वेळा विचार करते की ह्या कॉन्टेंटनी पुढे जाऊन काही होणार नाही, कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही. बरं, असं कधी बाहेर गेली आणि एखादं कोणतरी तुझा फॉलोअर्स तुला भेटला तर काय रिॲक्शन असतं? मी माझे काही नाशिकचे सिनियर्स झाले, ज्युनियर्स झाले, ते कॉल करतात, वैष्णवी आमच्या गावातला असा असा मुलगा किंवा काका तुझे फॅन आहेत, बोल त्यांच्याशी. चित्रपटात वगैरे जाण्यासाठी काय ट्राय केलंय का? अजून कधी काही काम केलंय का तू अशावर? 2018 पासून मी ऑडिशन देते. मी नाशिकवरनं मुंबईला जायचे, ट्रेन होती, ट्रेन पकडायचे, मुंबईला जायचे, ऑडिशन द्यायचे, रिटर्न यायचे. मी असे 2-3 मूवीचे ऑडिशन दिलेले आहेत आणि मला जर कधी मोठ्या पडद्यावर जायची संधी मिळालीच तर मी ती सोडणार नाही. तू ऑडिशन दिले, मग यामध्ये कधी यश आलं का नाही? हा, एका मूवी मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे मेन रोल तर नव्हता पण एका हिरोईनच्या बहिणीचा मैत्रिणीचा रोल मला भेटला होता. आणि जेव्हा मी नाशिकला असताना मी जेव्हा ऍडच्या ऑडिशनला त्याला जायचे तेव्हा मला नाही यश नाही आलं मला त्या गोष्टीत, पण नंतर मग मी ते बंद नाही केलं. नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24. आज माझ्यासोबत अहिल्यानगरची फेमस रील स्टार वैष्णवी केदारे आहे. तिच्याकडून मला सर्व जाणून घ्यायचं आहे की तिचा प्रवास हा कशा पद्धतीने सुरू झाला आणि तिला काय काय कष्ट यामध्ये भोगावे लागले. तर आपण जाणून घेऊयात तिच्याकडून. सर्वप्रथम नमस्कार, तुझं स्वागत आहे. मला सांग की जेव्हा रील स्टार हे तुला व्हायचं होतं, हे एक स्वप्न तू आधीच पाहिलेलं का फक्त चालू करायचं म्हणून एक रील अशीच चालू केली तू? नाही, यामागे खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासून या फील्डचे स्वप्न पाहते. पण माझं जे एज्युकेशन आहे ते माझं बीटेक झालेलं आहे ॲग्रिकल्चरमध्ये, MBA झालंय. मी नाशिकला कॉलेजला होते. देन त्यानंतर मी ॲग्रिकल्चरमध्ये जॉब केला 3 वर्ष. त्यानंतर मी असंच मला नंतर काही कारणास्तव वर्क फ्रॉम होम भेटलं होतं आणि वर्क फ्रॉम होम करता करता मी असंच फेसबुकला एक ऍड पाहिली. नगर मधल्या एका ज्वेलरी शॉप साठी मॉडेल हव्या होत्या. सो मी असंच त्यांना सहजच माझं प्रोफाईल शेअर केलं. त्यांचा मला कॉल बॅक आला. तो कॉल आल्यानंतर त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं. नंतर ऑडिशनचे 2-3 राऊंड झाले. त्याच्यानंतर मग माझं तिथे सिलेक्शन झालं आणि त्यानंतर माझे नगरमध्ये होर्डिंग्स लागले होते. दिवाळीच्या टायमिंगला ते होर्डिंग्स लागले होते. त्यानंतर मग मला नगरमध्ये काही लोक ओळखायला लागले. आधी काही ओळखत नव्हते, म्हणजे आधी मला ह्या गोष्टीची आवड होती पण मी स्टार्टिंग तिथून केलेली आहे. त्यानंतर माझे होर्डिंग लागल्यानंतर मग मला हळूहळू लोकांनी ओळखायला लागल्यावर मग मला
छोटे छोटे शूट मिळायला लागले, काही साडी शॉपचे मिळायला लागले, काही ड्रेसेसचे मिळायला लागले. मग मी वेगवेगळ्या ॲड एजन्सी सोबत वर्क करत होते. नंतर काही पुण्यामध्ये काही ॲड एजन्सी होत्या, त्यांच्यासोबत वर्क करत होते. पण मी हे करता करता म्हणजे माझा जॉब पण चालू होता आणि जॉबचं सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून सॅटर्डे संडे मी टाइम काढून म्हणजे दोन्ही ऍडजस्ट मी करायचं, एक आवड म्हणून आणि इकडे माझं जे एज्युकेशन आहे त्यातला जॉब म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत होते. खरी सुरुवात तर माझी तिथून झालेली आहे. बरं, असं कुठे आठवतं की पहिली रील तू पोस्ट केली आणि तू खूप व्हायरल झाली? म्हणजे आधीपासूनच मी कॉलेजला असताना पण मला फोटोचं आवड होती किंवा असे छोटे रीलवर काही डान्स करणं ह्या त्या गोष्टी हे मी आधीपासूनच करायचे. त्यानंतर मग मी आता 9-10 महिने झाले, त्याच्यानंतर मी माझी जी टीम आहे संपूर्ण त्यांना जॉईन केलं. मग त्यानंतर मी प्रॉपर कॉन्टेंट क्रिएशन असतं ना ते करायला लागले. त्यानंतर मग माझ्या रील व्हायरल व्हायला लागल्या, असं झालं. बरं, ग्रुप हा जेव्हा तुम्ही म्हणजे संपूर्ण म्हणजे जे काही तुमचे टीम मेंबर असतील हे पहिले तर कोणाची ओळख नसेल कोणासोबत, मग ही कशी झाली ओळख? आता ही जी ओळख मी हेच ऍड शूट करायचे. माझ्या काही ऍड पाहून ऋषी हराळ आहेत, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की मॅडम आमच्या रील मध्ये असं असं कॅरेक्टर लागतंय तर तुम्ही या, आपण 1-2 शूट करूयात. सो मग आम्ही 1-2 रील सोबत केल्या, ऋषी हराळ सोबत, निलेश वैरागर सोबत रील केल्या. नंतर त्यांनाही माझं काम आवडलं. मग त्यानंतर मग आम्ही जॉईन झालो. मग ती जी सुरुवात झाली टीम एक टीमच झाली. यस, मग ती आता अशी टीम झाली की आता ती सुरुवात आमची चालूच आहे अजून. बरं, काय नाव ठेवलंय ग्रुपचं? नाही, असं ग्रुपचं असं काही नाव नाही अजून. नाही. काय सांगशील अजून? अशी कोणती रील होती की ज्यामध्ये तुला स्वतः कॅरेक्टर मध्ये येताना खूप हसू आलं असेल किंवा मग ते जे कॅरेक्टर तू कॅमेरा समोर करते त्यावेळेस तू चुकली असेल, असं कोणतं कॅरेक्टर असेल तुझं? असं आता निलेश सरांची माझी एक टॉक्सिक नवरा म्हणून सिरीज आहे, ती नवरा बायकोची. ती खूप फेमस आहे बरं का, खरं खूप फेमस आहे. ती करताना आमचं जास्त हे होतं, म्हणजे ती स्क्रिप्ट मी लिहिते. सो आणि सर ऍक्टिंग करतात, सरांना काही सांगायची गरज नाही, सर एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी करतात. सो ती स्क्रिप्ट करताना छान मजा येते. आणि अजून माझी टीचरची एक सिरीज आहे, ती एक करताना मला खूप छान आनंद होतो आणि ती पण चांगली व्हायरल जाते. आता ती टीचरची जी सिरीज आहे ती काल्पनिक पण आहे आणि आपण जे रिअल लाईफ मध्ये जे जगलोय ना, आता आपण जे कॉलेजमध्ये मला स्कूलमध्ये ज्या खोड्या करतो, ज्या गोष्टी करतो त्याच रिअल लाईफ मध्ये असतात आणि ते खरं तर लोकांना पाहायला आवडतं. आणि काय होतं, काही काही रील मध्ये जेव्हा आपण पाहतो एखादी रील त्यावेळेस स्वतःला अनुभव होतो की हा माझ्यासोबत असं झालेलं आहे, मी पण असं केलं. माझ्या बऱ्याचशा रील मध्ये मी जे अनुभवलंय ना ते मी बऱ्याचदा उतरवत असते, वेगवेगळ्या पद्धती, नॅचरल पद्धतीने वाटतं. त्यामध्ये काही ऍड करत असते, काही गोष्टी कमी करत असते, पण मी जे अनुभवलंय ते मी ऍड करत असते बऱ्याचशा रील मध्ये. बरं, आता रील हे स्टार्ट करण्यापासून त्यात तू फेमस होण्यापर्यंत खूप कालावधी लागला असेल बरं का फेमस होण्यासाठी. कारण आता जे न्यू रील साठी तयार करण्यासाठी काही म्हणजे तरुण असतील, युवा पिढी असेल, ही उत्साही आहे की नाही आपण फक्त रील करायला पाहिजे. तर तुझं म्हणणं काय की रील करणं हे एकमेव ठिकाण आहे की तुम्ही शिक्षणही करून रील बनवा किंवा मग फक्त त्याच्यामध्येच तुम्ही गुंतून राहा? कारण आपण असं पाहिलं गेलं तर बाहेर खूप म्हणजे लेकरांमध्ये लहान वयोगटातले जे काही मुलं मुली आहेत त्यांना असं रील बघून असं वाटतं की अरे एक रील टाकली की आपण लगेच फेमस होऊ, आणि मग त्यासाठी ते परिवाराच्या अगेन्स्ट जातात. तर त्यांना काय सांगशील, तुझं मत काय त्यांच्यावरती? आता माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी 2016ला नाशिकला ऍग्रिकल्चरला गेले होते. मला तेव्हापासून ना हे थिएटर्सची त्याची आवड होती. मला आठवते मी 2017ला ना माझ्या पप्पांना म्हटलं होतं, पप्पा मला हे नाही करायचं, मला पुण्याला थिएटर्सला ऍडमिशन घ्यायचंय. मला आठवतं माझे पप्पा मला कॉलवर म्हटले होते, बाळ तू आयुष्यात कुठेही गेली ना तुला आधी तुझं एज्युकेशन विचारलं जाईल. सो मी ते माझ्या पप्पांचा तो शब्द लक्षात ठेवला आणि त्यानंतर मला पप्पा म्हटले तू आता ही तुझी डिग्री कंप्लीट कर 4 वर्षाची, त्याच्यानंतर तुला आयुष्यात जे करायचं ते तू कर. सो मग मी सगळ्यांना हे सांगते, तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल, तुमचं जे एज्युकेशन असेल ते तुम्ही आधी कम्प्लीट करा, त्यानंतर तुम्ही एज्युकेशन करता करता तुमचं पॅशन फॉलो करा तुम्ही. कारण कुठेतरी दुर्लक्ष हे अभ्यासापासून होतं लेकरांचं, कारण ते जास्त वेळ मोबाईल मध्ये घालतो. आता मी पण कॉलेजला असताना मी पण वेगवेगळ्या डान्स स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचे किंवा माझे रील काढायचे, काही फोटोज काढायचे. म्हणजे मी ते करता करता मी ह्या दोन्ही पण गोष्टी केल्या. सो मी मुलांना, आजची जी यंग जनरेशन आहे त्यांना मी हेच सांगते, तुमचं आधी प्रॉपर एज्युकेशन कम्प्लीट करा, त्याच्यानंतर हवं तर ते करता करता तुम्ही दोन्ही छंद म्हणून करा. कारण ह्या फील्डमध्ये प्रत्येकाला सक्सेस मिळेल असे नाहीये. खूप स्ट्रगल आहे इथे, खूप स्ट्रगल आहे. म्हणजे एक व्हिडिओ काढला किंवा तुम्ही एखाद्या व्हिडिओला चांगले खूप व्ह्यूज गेले तर तुम्ही लगेच व्हायरल होता असं नाहीये. सो स्ट्रगल आहे, तुम्ही प्रॉपर एज्युकेशन करा. मला खरंच आवड असेल इथे तर तुम्ही या
नाहीतर तुम्ही जे करताय, जिथे तुमचं स्किल आहे, तुम्ही त्याच गोष्टी त्या गोष्टी कंटिन्यू करत राहा. पण अशी कोणती रील असेल पहिली की त्यावरती घरचे खूप हसले असतील आणि ती तुला आठवते अजून पण की या रील वरती माझ्या घरचे खूप हसले. आता खरं सांगू का, माझी आई आहे ना रोज आमच्याच रील पाहत बसते आणि रोज एकटीच हसत बसते. मी तिचं ऑब्झर्व करते, ती प्रत्येक रीलला हसत असते. सो तीच काय म्हणजे माझे एरियातले लोक म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, सगळ्यांना सगळ्या रील आवडतात. आमच्या सगळ्या कॉमेडी रील असतात, त्यामुळं छान. आणि मला माझे जे टीचरचं कॅरेक्टर आहे ना, तिथे मी स्वतःच हसत असते. मला ते खूप छान वाटतं आणि आवडतं पण मला. टीचर होणं आणि लेकरांना काहीतरी बोलणं. नाही, कंटेंट म्हणजे जे टीचरचं तू करते ना ते खरोखरच खूप छान आहे. आम्ही पण बघत असतो आणि तसं पाहायला गेलं तर आपल्या नगरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये पण तुझ्या रील पाहिल्या जातात. निलेश वारायगर झाला आणि तुमचा ग्रुप झाला, सगळ्यांना आवडणार आहेत. कारण आम्ही जे बघतोय तर त्यानुसार महाराष्ट्रभरातून अशी आवड म्हणजे तुमच्यासाठी खूप आहे लोकांची की यांच्या रील आम्हाला पाहायला आवडतात वगैरे. तसं पाहायला गेलं तर खूप सुंदर काम आपण करता, कारण लोकांना हसवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण काही गोष्टी कशा असतात, काही जण सॅड असतात. एखादी रील चांगली आली तर मग त्या सॅडनेस मधून बाहेर येण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे आता रीलच आहे. आणि हसवणं हे खरंच खूप चांगलं काम करते तू. बरं, अजून काही सांगशील की रील लाईफ मध्ये जेव्हा तू आलीस त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद काय आहे आणि जे आजूबाजूचे लोक असतील त्यांच्यामधून तुला काय म्हणजे असं तुझ्याकडे काही अशा गप्पा मारल्या जातात की खरोखर तू असं करते तसं करते काय? कारण काय होतं, काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येतात तर काही निगेटिव्ह पण येतात. तर अशा गोष्टी काय आहेत की तुझ्या मनाला लागतात त्या? नाही, म्हणजे मी आधीपासून मी जे कॉन्टेंट बनवते, ज्या रील बनवते ना, ते मी कोणतं पण कॉन्टेंट लिहिताना किंवा काही करताना मी आधी विचार करते. मी 10 वेळा विचार करते की ह्या कॉन्टेंटनी पुढे जाऊन काही होणार नाही, कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही. म्हणजे मीच काय, माझी संपूर्ण टीम आहोत ना, आम्ही सगळे आधी विचार करतो, आम्ही डिस्कस करतो, याची अशी अशी स्क्रिप्ट आहे, याची असं आहे. सो आम्ही ठरवलंय कोणत्याही चुकीच्या गोष्टी आपल्या रीलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायच्या नाहीयेत. आपल्याला जे काम करायचं ते खूप चांगल्या पद्धतीने करायचं, जेणेकरून आपल्याला पण लोकांनी चांगलं पाहिजे, वाईट ठिकाण आणि कोणाच्या भावना पण नको दुखवायला किंवा समाजात काही गोष्टी पण नको व्हायला. सो आम्ही त्या गोष्टीचं खूप हे करतो, लक्ष ठेवतो. असं कधी बाहेर गेली आणि एखादं कोणतरी तुझा फॉलोअर्स तुला भेटला तर काय रिॲक्शन असतात त्यांच्या? खूप भेटतात. आता मी आधी तर जेव्हा मी ऍड एजन्सी सोबत वर्क करत होते तेव्हा मी नगरमध्येच ओळखीचे होते. आता मी कॉन्टेंट क्रिएटर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रात मला ओळखायला लागलेत लोक. सो खूप छान वाटतं, एखादं येतं कॉम्प्लिमेंट देतं. किंवा आता मी माझे काही नाशिकचे सिनियर्स झाले, ज्युनियर्स झाले, ते कॉल करतात, वैष्णवी आमच्या गावातला असा असा मुलगा किंवा काका तुझे फॅन आहेत, बोल त्यांच्याशी, किंवा त्यांना तुझं काम खूप आवडतं. असे खूप सारे कॉल करतात. मला आनंद वाटतो ह्या सगळ्या गोष्टी हे करून. बरं, मग अजून मला एक प्रश्न विचारायला आवडेल तुला की जेव्हा आपण हे काही सगळे व्हिडिओ वगैरे क्रिएट करतो, पब्लिक प्लेस मध्ये तू काही व्हिडिओ क्रिएट करते तर पब्लिक प्लेस मध्ये असताना गर्दी असते, काही ठिकाणी खूप जण असतात, मुलं झालं मुली झालं, तर त्यावेळेस कधी असं झालंय का की आता रील करायची आणि हे समोर उभे आहेत, मी कशी करू? नाही, ऍक्च्युली काय ना, माझ्यात आधीपासून स्टेज डेअरिंग आहे खूप. म्हणजे मी घाबरत नाही कोणाला, कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. मी ऍक्टिंग करायला घाबरत नाही, रोल करायला घाबरत नाही. सो कधी कधी खूप लोक असतात. सो आधी स्टार्टिंगला थोडंसं नर्वस वाटायचं, पण आता काही नाही, आता सवय झाली. सुरुवातीला फक्त तेवढं थोडंसं नर्वस, पण आता काही वाटत नाही. आपल्याला माहिती आहे आपलं काम आहे आणि लोकांना माहिती आम्ही काय करतोय. ओळखतात पण आवडीने थांबतात पाहायला. आता मी माझ्या कॉलनी किंवा एरियात जरी रील बनवलं ना, शेजारचे काका म्हणा, इकडचे काका म्हणा, येऊन बघतात तिथे काय चाललंय. आता मी लाजत पण नाही, आता मी घाबरत पण नाही, अशी नर्वस पण होत नाही. मला पण छान वाटतं, अरे हे माझं काम पाहतायत आवडीनं. सो आता काही नाही वाटत. स्टार्टिंगला थोडंसं नर्वसनेस होता, पण आता काही नाही. आता उलट छान वाटतं. जर समजा एक दिवस इंस्टाग्राम बंद झालं तर तू काय करशील? नाही, असं काही बोलू नका, इंस्टाग्राम बंद व्हायला नको. म्हणजे मला तर माहितीये पुढचे 5-6 वर्ष तर इंस्टाग्राम बंद नाही होणार. त्याच्यानंतर कधी पण आपला बी प्लॅन रेडी ठेवायचा असतो. आज मी एक कलाकार आहे, थोड्या दिवसांनी मी तुम्हाला एक कलाकार प्लस उद्योजिका पण दिसेल. सो आहे, कॉंग्रॅच्युलेशन आता. तो आपला दुसरा प्लॅन पण आपण रेडी ठेवायचा असतो. एकाच गोष्टीवर आपण हे नसतं करायचं. सो आहेत वेगवेगळे प्लॅन्स आहेत माझ्या आयुष्यात. बरं, चित्रपटात वगैरे जाण्यासाठी काय ट्राय केलंय का अजून? कधी काही काम केलंय का तू अशावर? आता मी कॉलेजला असल्यापासून, मी नाशिकला कॉलेजला होते 2018 पासून मी ऑडिशन देते. मी नाशिकवरनं मुंबईला जायचे, ट्रेन होती, ट्रेन पकडायचे, मुंबईला जायचे, ऑडिशन द्यायचे, रिटर्न यायचे. मी असे 2-3 मूवीचे ऑडिशन दिलेले आहेत. आणि नाशिकमध्ये पण मी जेव्हा होते तेव्हा असेच ऍड शूट असतील, काही ब्रँडचे शूट असतील, नाशिकमधले जे लोकल शॉप असतील त्यांच्या पण मी ऑडिशनला जायचे. सो मी ते जे चालू आहे ना, मी ते आधीपासूनच करायचे. आणि मला जर कधी मोठ्या पडद्यावर जायची संधी मिळालीच तर मी ती सोडणार नाही. ऑडिशन दिले, मग यामध्ये कधी यश आलं का नाही? एका मूवी मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे मेन रोल तर नव्हता, पण
एका हिरोईनच्या बहिणीचा मैत्रिणीचा रोल मला भेटला होता. तर ते नंतर लॉकडाऊनमुळे ती प्रोसेस थांबली त्यांची प्रोसेस. त्या गोष्टी झाल्या. आणि जेव्हा मी नाशिकला असताना मी जेव्हा ऍडच्या ऑडिशनला त्याला जायचे तेव्हा मला नाही यश नाही आलं मला त्या गोष्टीत. पण नंतर मग मी ते बंद नाही केलं, चालूच ठेवलं आणि कंटिन्यू ठेव पण तू कधी ना कधी यश येईलच. मी कारण प्रेक्षकांचं प्रेम आहे आता मला माहित होतं की हा ठीक आहे, आता मला जर इथे गोष्टी नाही मिळत आहेत तर मग मी माझा जॉब पण कंटिन्यू नाही हे होते नाही एक नाही तर एक चालू ठेवायचं. कोणत्या ना कोणती गोष्ट आणि साईड म्हणून साईड म्हणून मी ते चालूच ठेवलं होतं. सो मग हळूहळू इकडे ट्राय केलं. मग नंतर 5-6 महिन्यात मला कळलं अरे हा मी इथे करू शकते ह्या गोष्टी. देन मी तो माझा जो जॉब आहे तो स्किप केला आणि मग फुल टाइम मी कॉन्टेंट क्रिएटर झाले. बरं, ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त हसवणारं कोण आहे, कॉमेडी कोण आहे? जेव्हा तुम्ही असं ग्रुप एकत्र येतात त्यावेळेस काय वाटतं? म्हणजे सगळे तसेच आहे, सेम आहे. निलेश सर म्हणा, ऋषी सर, सनी सर, सोनू सर, सगळे सेम आहेत. सगळे हसवणार, सगळे हसवणार, फुल टाइम एन्जॉय, धमाल मस्ती. ग्रुप मध्ये असेल का काही डोक्यात विचारच येत नाही दुसरे. सगळे खूप छान एन्जॉय करतात. आणि ग्रुप पण आमचा खूप छान आहे. त्यामुळे सगळे एकमेकांना सपोर्ट करतात. म्हणजे प्रत्येकाचा आता एकाच्या याने रील होत नाही, एकाच्या याने एखादा व्हिडिओ बनवत नाही. त्यामध्ये सगळ्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन असतं, सगळ्यांच्या गोष्टी असतात. सो प्रत्येकाचा सपोर्ट आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तर काय सांगशील, नगर मधलं आवडतं ठिकाण तुझं कोण? काय? मला पूर्ण नगरच आवडतं. आधी सगळं आवडतं. आपण नगर सगळंच आवडतं. एक गोष्ट कोणती की जिथे गेल्यावरती तुला छान वाटतं, प्रसन्न वाटतं? काय सांगशील एखादी काहीतरी? आता मी बाहेर जातच नाही, मला माझे घर नाही. आता ते काय होतं, लोक ओळखतात ना, गेली जरी बाहेर तरी मी पूर्ण पॅक बिक होऊन जाते. मग गेल्यावरती ते फोटो काढणार, बोलणार. काही आपण कुठे एन्जॉय करायला गेलो ना, मग तिथे आपला एन्जॉय राहतो बाजूला. सो त्यांचं प्रेम आहे, आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. गेले तर कधी छान बेबीच्या माला जात असते. तिथे आवडतं फूड कोणतं तुझं? मला जे घरचं जेवण असतं ते आवडतं. मी बाहेरचं अजिबात जास्त खात नाही. वडापाव वगैरे आपल्या मला वडापाव आवडतो. मला सोपनरावचा वडापाव आवडतो. पण मी बाहेरचं खात नाही जास्त. मी जास्त फूडी नाहीये. मी आधीपासून वर्कआउट त्या गोष्टी करते. सो अरे तुझं जिमचं तर राहूनच गेलं विचारायचं. मी पण तुझे मस्त आता व्हिडिओ पाहिले, तू जिम मध्ये वर्कआउट वगैरे करत असते. तर काय सांगशील त्याचा अनुभव? आणि ज्या मुली आता पण आहेत की ज्यांना वर्कआउटला जायचंय पण उद्या जाऊ नंतर जाऊ, त्यांना काय सांगशील? आता माझं जे वर्कआउट आहे ना ते पण मी 2017 पासूनच चालू केलेलं, नाशिकपासून. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, मला नाशिकला मला ह्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून जास्त मला करमत नव्हतं. सो मला माझ्या पप्पांनी सांगितलं तुला करमत नाही ना, तू एक काम कर, तू जिम लावून घे. तेव्हापासून मी जिम लावली, ते आतापर्यंत मी सोडली कंटिन्यू. तुझा प्रश्न त्या जिम वर झाला. हो, आणि मला ते आधीपासून मी कराटेच्या क्लासेसला होते. सो मला ते एक्सरसाइजचं वर्कआउट आधीपासून क्रेजच होतं. सो मग मला ते वर्कआउट नाही ना केलं, मला करमत नाही. म्हणजे मी किती दमलेली असू दे, ट्रॅव्हलिंग करून येऊ द्या, काही होऊ द्या, मी जिमला जाते म्हणजे जातेच. थोडं तरी काहीतरी करून येतेच. पण जायचं मला ते तिथं गेलं असं डोकं शांत होतं. माझं हॅपी प्लेस आहे माझं जिम म्हणजे. झालं तर मग नगर मधला हॅपी प्लेस म्हणजे माझी जिम आहे बस.